आंबेडकरांनी घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे आणि त्यातून एक या सगळ्या हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्या सगळ्यांना अनुसूचित जाती प्रवर्गात टाकून त्यांना घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे। आता यांचा हा सगळा जो वर्ग आहे तो न्याय, अधिकार आणि आपल्या कायद्याच्या माध्यमातून समतेची लढाई लढतोय। समतेची लढाई अजून आमची सुरू आहे, त्याच्यामध्ये अजून आम्हाला यश आलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये या आमचं जे काही सामाजिक ऐक्य आहे ते फोडण्यासाठी सुरुंग लावण्याचा घाट मुख्यमंत्री फडणवीस आणि या सरकारने घातलेला आहे। पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तर कुणाच्या नादाला लागा, आंबेडकरी जनतेच्या नाद करू नका। तुम्ही आगेशी खेळतात, ही आग तुम्हाला राजकीय दृष्ट्या भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही। सदस्य आहे, जेव्हा मुंबईला मोठा मोर्चा आला तेव्हा आम्ही स्थगन प्रस्ताव मी स्वतः मांडला। आमच्या सर्व पक्षी सगळ्या अनुसूचित जातीच्या 29 पैकी 27 सदस्यांना याला विरोध करण्यासाठी चर्चेची मागणी पण केली, परंतु मुख्यमंत्री ऐकायला तयार नाही। ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने सांगितलं। अहो, सुप्रीम कोर्टाने हे नाही सांगितलं। सुप्रीम कोर्टाने क्वांटिफाईड डाटा, त्याच्यानंतर क्वांटिफाईड डाटा करा, त्याच्यानंतर तुम्हाला एम्पिरिकल डाटा तयार करा, डेमॉन्स्ट्रेबल म्हणजे तुम्हाला जे दाखवता येणं योग्य, म्हणजे एखादी प्रगती झाली असं नाही, किती टक्के प्रगती झाली, किती राहिली, किती लोकसंख्येचं काय झालं, आणि म्हणून लोकसंख्येची जनगणना करा। जे काही मराठा आरक्षणाप्रमाणे इथं सर्वपक्षीय समिती जी आहे, सर्व जातीच्या सगळ्या घटकांना घेऊन समिती तयार करा, सगळ्यांना विश्वासात घ्या आणि त्याच्या अगोदर कंत्राटी पद्धती रद्द करा, जी काही रिक्त जागा त्या भरा आणि जी काही नवीन सरकारी भरती बंद केली ती सुरू करा। मागासवर्गीय महामंडळ, त्याच्यामध्ये अन्नभाऊ साठे असेल, आरटी असेल, याला जो काही निधी आहे 50 कोटी नाही, त्यांना 2000 कोटी द्या, आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्यांना बाकीच्या विकासाच्या संध्या द्या आणि ह्या सगळं केल्यानंतरच मग कुठला निर्णय घ्या। तोपर्यंत आम्ही निर्णय होऊ देणार नाही, आम्ही सामाजिक ऐक्य बिघडू देणार नाही। म्हणून महाराष्ट्र सरकारला दाखवण्यासाठी, फडणवीसांना विशेषतः दाखवून देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील समस्त जनता आज बघितलं असेल, हजारोच्या संख्येनं न भूतो न भविष्यती हा मोर्चा इथं दाखवलेला आहे आणि आमच्या ऐक्याचं दर्शन घडवलेलं आहे। रस्त्यावरची लढाई, समतेची जी लढाई आहे, समतेची जी लढाई आमची, अजूनही आमचे मुलं आहेत त्यांना उद्योगधंदे, एखादं दुकान टाकणे, एखादी शाळा काढणे, एखादा व्यवसाय करणे, त्यांना अद्याप त्याच्या डोक्यात येत नाही, कारण त्यांना आजही भेदभावाची वागणूक आमच्या पोरांना येते। अहो या आणि हो भेदभाव जोपर्यंत जात नाही, यांच्यावरला अन्याय जोपर्यंत डेलिबरेटरित्या संपवत नाही, तोपर्यंत तुम्ही आमचं सामाजिक ऐक्य बिघडू शकत नाही। राजकीय लाभासाठी आमचा काही एका वर्गातल्या दलाल लोकांना हाताशी धरून राजकीय लाभ मिळवण्यासाठी सामाजिक ऐक्य आम्ही बिघडू देणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बुलढाणाकर असेल, आम्ही सगळेजण सरकारला विरोध करू आणि जर सरकारने असं काही केलं तर सरकार आगेशी खेळतं, एवढं सरकारने लक्षात ठेवा।